म्हणजे हत्या झाली, गोळ्या मारल्यात, मग न्यायालयाने सांगावं मला आता कोणी मारलंय. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजकारणामध्ये हा व्यक्ती अडसर ठरतो, तर त्याची 25 लाख रुपये देऊन या ठिकाणी सुपारी देण्यात आली. यांचे दिवसाढवळे अशी जर हत्या झाली असताना सुद्धा जर सगळे आरोपी निर्दोष सुटत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्यायालयाकडे जायचं का नाही? महाराष्ट्रातील बहुचर्चित पवनराजे हत्याकांडाचा आज निकाल लागला आहे. पदमसिंह पाटील व इतर 9 आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे. आपण आज धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पवनराजे कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहेत. आज या निकालाच्या विरोधात त्यांनी पूर्ण पवनराजे कॉम्प्लेक्स बंद करण्यात आला आहे व शहर बंदची ही हाक देण्यात येणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते. आपल्यासोबत सोमनाथ गुरव त्यांचे कट्टर समर्थक असलेले आहेत. काय भावना आहेत आपल्या? अत्यंत दुर्दैवी असा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. न्यायव्यवस्थेवरचे विश्वास सर्वसामान्यांचा उडल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं असेल की 20 वर्ष झालं हा न्यायालयाचं प्रकरण चालू आहे, परंतु एका लोकनेत्याची जर हत्या होत असेल आणि त्याच्या निकालासाठी 20 वर्ष का लागले, जर आज कोर्ट निर्दोष मुक्तता करतं प्रमुख आरोपीसह 9 जणांची, तर मग राजेसाहेबांची हत्या नेमकी कोणी केली हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय, आम्हाला पडलाय. आपण बघितलं असेल 2004ची विधानसभा निवडणूक पूर्ण राज्याला परिचित आहे. त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री होते. त्यांच्या विरोधामध्ये पवनराजे निंबाळकर यांनी अपक्षाची निवडणूक लढली होती. अवघ्या 484 मतांनी त्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता. जनप्रवास नावाचा पेपर ज्या दिवशी मतदान होतं त्याच्या आदल्या दिवशी त्या पेपरमध्ये बातमी छापली की पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा, आणि ते पेपर पूर्ण मतदारसंघामध्ये वाटले. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अवघ्या 484 मतांनी राजेसाहेबांचा या ठिकाणी पराभव झाला. त्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजकारणामध्ये हा व्यक्ती अडसर ठरतो, तर त्याची 25 लाख रुपये देऊन या ठिकाणी सुपारी देण्यात आली. ते सुपारी दिल्यानंतर आज हे प्रकरण 20 वर्ष झालं चालू आहे. मग आमचं न्यायालयाला एकच म्हणणं आहे की तुम्ही आज सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, नेमकं राजेसाहेबाला मारलं कोण, हे उत्तर न्यायालयानं महाराष्ट्रात देणं अपेक्षित आहे. याच निकालाच्या अनुषंगाने मागील 8-7 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत कशाने हा मुद्दा चर्चेला गेला. आज पद्मसिंह पाटलाची निर्दोष मुक्तता झाल्या, पवनराजे हत्या कोण केल्याचा आरोप करत आहे. आता पुढची भूमिका काय असणार आहे? निश्चित की डॉक्टर पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्रातील वजनदार नेते होते. त्यांनी सत्तेचा वापर करून तपास यंत्रणेवरती दबाव आणून साक्ष पुराव्यामध्ये फेरफार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्हाला राजेसाहेबाला न्यायासाठी किती वर्ष संघर्ष करावा लागणार आहे हे येणाऱ्या काळात चालू. याच निकालानंतर ओमराजे आपली भूमिका स्पष्ट करणार असंही ते बोलले होते. ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं होतं की आम्हाला सर्वात महत्त्वाचा हा खटल्याचा निकाल होता, त्याच्यानंतर ते राजकीय भूमिका ठरवतील. निश्चितच ओमराजे 1-2 दिवसामध्ये त्यांची राजकीय जी काय भूमिका असेल ते सांगतील. काय भावना आहेत? भावना अतिशय तीव्र आहेत, संतापदायक आहेत. कारण या लोकनेत्यांचे जे धाराशिव जिल्ह्यामध्ये लोकनेते गोरगरिबांचे कैवारी म्हणून प्रसिद्ध होते, यांचे दिवसाढवळे अशी जर हत्या झाली असताना सुद्धा जर सगळे आरोपी निर्दोष सुटत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्यायालयाकडे जायचं का नाही? त्यांनी असंच मारायचं का किड्या मुंग्यासारखं? जर तपास यंत्रणा सीबीआय सारखी लोक करत असतील तर या सीबीआयनं सुद्धा एवढा गंभीर त्रुटी ठेवाय की ज्याला न्यायालयाला त्याच्यावर ताशेरे ओढावं लागतंय. हे कुठंतरी सरकारच्या डोळ्यामध्ये घातलेलं पाय आहेत. तर सरकारनं सुद्धा याचा विचार करावा. आणि न्यायालयावरचा विश्वास उठलाय हे तर का आता सगळीकडे चालू आहे, परंतु ह्याच्यात तरी अपेक्षा होती. ह्याच्यामुळे थोडं कुठंतरी न्यायालयाचं निकाल आमच्यासारखा येईल, आम्हाला न्याय भेटेल अशी अपेक्षा होती. पण 20 वर्ष नव्हे 100 वर्ष गेली तरी जोपर्यंत हे असं चालणार आहे हे थांबणार नाही. तुम्ही व्यथित होताय, पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पवनराजे समर्थक किंवा ओमराजे समर्थक? तर आम्ही ते सगळं वरिष्ठाशी विचार चर्चा करून ठरवणार आहेत. पण आमच्या अतिशय तीव्र भावना आहेत की कुणीही असो की बाबा हा म्हणजे हत्या झाली, गोळ्या मारल्यात, मग न्यायालयाने सांगावं मला आता कोणी मारलंय. 20 वर्षानंतरही न्याय मिळाला नाही. न्याय कोणाकडे मागायचा अशी भावना पवनराजे समर्थक यांनी व्यक्त केली आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.